कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांची थकबाकी भरण्यासाठी 31 मे 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर 1 जूनपासून थकबाकीदार गाळे सील करण्याची मोहीम राबवण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिला आहे. इस्टेट विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी थकबाकीदारांवर कडक कारवाईचे आदेश दिलेत. सन 2015 पासून अनेक गाळ्यांची मुदत संपूनही मोठ्या प्रमाणात भाडे थकबाकी वाढत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. केवळ 20 ते 30% व्यावसायिक नियमित भाडं भरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कलम 81(ब) अंतर्गत नोटिसा दिलेल्या मोठ्या थकबाकीदार गाळ्यांचा तातडीने लिलाव करून पुनर्वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच खुल्या जागांची थकबाकी, हॉल, भाजी मार्केट, पार्किंग व हॉकी स्टेडियम परिसरातील गाळ्यांबाबतही तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीस उपायुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.